गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ ईसीआय. ईसीआयचे सम्स आता बेटा आपले डेल्टाचे चालू होतील. डेल्टाचे पण टोटली डेल्टाचे सम्स नसते. काही काही गणित डेल्टा आणि स्टारचे पण मिक्स पण असतात. ठीक आहे. काही काही गणित स्टार आणि डेल्टा दोघं मिक्स असतात. म्हणजे डेल्टाचं पण गणित सोडवायचं असतं, स्टारचं पण गणित सोडवायचं असतं. ठीक आहे. बरं, सम चालू करण्याच्या आधी सगळ्यांना मला हे सांगायची इच्छा आहे, स्टार आणि डेल्टाचे फॉर्म्युले. स्टारचे फॉर्म्युले कुठले होते बेटा? आय एल इज इक्वल टू काय असतो? आय पेज असतो, हा एक फॉर्म्युला. आणि व्हीएल इज इक्वल टू काय असतो बेटा? √3 VPH असतो. यस, हे कोणासाठी झाले? स्टारसाठी. स्टारसाठी आय एल इज इक्वल टू आय पेज आणि व्हीएल इज इक्वल टू √3 VPH. डेल्टा असेल तर त्याच्यासाठी काय होतं बेटा? आय एल इज इक्वल टू √3 IPH होतं. आय एल इज इक्वल टू √3 IPH आणि व्हीएल इज इक्वल टू VPH होतं. ओके, आय एल इज इक्वल टू √3 IPH आणि व्हीएल इज इक्वल टू VPH असं होतं. ठीक आहे बच्चा लोक. ओके, आता माझे सम्स मी चालू करेन. सम्स चालू होताना पहिले आता इमेजच्या फॉर्म मध्ये गणित दिसेल तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. काय होतं बेटा आता? आता डेल्टाचे गणित चालू करणं पुन्हा मी 1-2 पासून चालू करेन. पहिलं गणित सोडतोय आता. ठीक आहे. थ्री फेज डेल्टा कनेक्टेड लोड. कुठलं कनेक्शन बेटा? डेल्टा. डेल्टा असल्यामुळे आय एल इज इक्वल टू √3 IPH. ओके, आणि व्हीएल इज इक्वल टू VPH. व्हीएल इज इक्वल टू VPH. व्हीएल इज इक्वल टू काय असतं? VPH. स्टार मध्ये उलट होतं. ठीक आहे. काय म्हणतोय? लोड हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 50 ओहम पर फेज. रेजिस्टन्सची किंमत दिली म्हणजे RPH घेतलाय किती बेटा? 50 ओहम पर फेज. त्याच्यानंतर अँड अ कॅपॅसिटन्स ऑफ, कॅपॅसिटन्स दिलेला आहे बेटा किती बेटा? 50 मायक्रोफॅरेड. आता इथे ना एक महत्वाचं, त्यांनी रिएक्टन्स नाही दिला, म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स न देता फक्त कॅपॅसिटन्स दिलेला आहे. फक्त कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. रिएक्टन्स असतो सगळ्यांना माहिती, XC असेल त्याचं आडनाव ओहम असतं, कॅपॅसिटन्स असेल त्याचं आडनाव फॅरेड असतं. इथे फॅरेड आडनाव आहे पा, म्हणजे काय दिले मला? कॅपॅसिटन्स. माझं याचं कन्व्हर्शन किती बेटा? 50 इंटू 10⁻⁻6 फॅरेड आहे. 50 इंटू 10⁻⁻6 फॅरेड आहे. पुढे काय म्हणतोय? इज सप्लाइड बाय 440 व्होल्ट. 440 व्होल्ट. व्हीएल ची किंमत किती आहे? 440. आता इथे ना बेटा मागच्या याच्यात स्टारच्या याच्यामध्ये व्हीएल इज इक्वल टू √3 VPH होतं, मग VPH आपण काढायचो, राईट. पण इथे व्हीएल इज इक्वल टू काय झाले? VPH. आता पण मागचे कुठलेही स्टारचं गणित बघा, व्हीएल दिलेला होता त्याच्याने आपण VPH कसा काढायचो? असं VL अपॉन √3 इज इक्वल टू VPH असं काढायचो, राईट. पण इथे असं काढायची गरज नाहीये. का नाही गरज? तर व्हीएल इज इक्वल टू VPH असतो, यालाच मी डायरेक्टली VPH असं लिहून टाकेल. खूप महत्वाचा फरक, खूप महत्वाचा फरक. त्याच्यामध्ये आयएल इज इक्वल टू IPH होता, इथे आयएल इज इक्वल टू IPH नाहीये. इथे आयएल इज इक्वल टू √3 IPH आहे, पण इथे व्हीएल इज इक्वल टू VPH आहे, म्हणजे मला VPH लगेचच्या लगेच भेटला. जो व्हीएल आहे तोच माझा VPH होतो. कोणासाठी? डेल्टासाठी. जो माझा व्हीएल आहे तोच माझा VPH होतो. कोणासाठी? डेल्टासाठी. पुढे पहा काय विचारतोय? 3 फेज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती आहे बेटा? 50 हर्ट्ज. 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आहे. पुढे डिटरमाइन द लाईन करंट. लाईन करंट सांग म्हणजे आयएल ची किंमत सांगायची आहे. पुढे फेज करंट. फेज करंट म्हणजे IPH ची किंमत सांगायची आहे. पुढे टू पॉवर म्हणजे P ची किंमत सांगायची आणि अपॅरंट पॉवर म्हणजे S ची किंमत सांगायची. एवढ्या किमती तुला काढायच्या आहेत. ओके, आता एक गोष्ट तुम्हाला मी नेहमी सांगतो की सगळ्यात पहिले IPHच भेटेल मग आयएल भेटेल. पहिले काय भेटेल बेटा? IPHच भेटेल आणि मग आयएल भेटेल. बरं, IPH साठी आपल्याकडे फॉर्म्युला IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. VPH अपॉन ZPH माहितीये. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? VPH अपॉन ZPH. त्याच्यापैकी माझ्याकडे VPH तर आहे, माझ्याकडे ZPH नाहीये. मग ZPH काढण्यासाठी पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे, आठवतोय बेटा? ZPH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती बेटा? RPH चा स्क्वेअर आणि प्लस इथे काही XCPH चा स्क्वेअर. का? मला कॅपॅसिटन्स दिलेला आहे त्याच्यामुळे इथे XCPH आहे, राईट. मला कॅपॅसिटन्स दिलेला आहे त्याच्यामुळे इथे XCPH आहे. मग पहिले मला XCPH काढावं लागेल. येस, मग आता XCPH कसं काय काढणार? तर XCPH इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी. आठवतंय? विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय FC. 2 पाय FC. ओके, मग आता पुढे पुन्हा XCPH विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ओमेगाची किंमत 2 पाय FC 2 पाय, तसाच इंटू द F
एफ ची किंमत माझ्याकडे आहे बेटा किती आहे 50 इंटू द कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्सची किंमत दिलेली आपल्याला किती बेटा 50 इंटू 10⁻⁻6. ओके, आता ना बेटा एक्सीपीएच कॅल्क्युलेट करायचा आहे. 1 डिवायडेड बाय वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये 1 डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 1 डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 63.66. कॅल्क्युलेशन्स बघा 63.66. येस, किती आलं 63.66. आता इथे काय लागणार ओहम. ही कोणाची किंमत झाली एक्सीपीएच, ही कोणाची किंमत झाली एक्सीपीएच. एक्सीपीएच भेटला, पुढे काय काढायचं झेडपीएच. झेडपीएच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये आरपीएच चा स्क्वेअर प्लस एक्सीपीएच चा स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ आरपीएच. आरपीएच ची किंमत किती बेटा 50 ओहम म्हणजे 50 चा स्क्वेअर प्लस एक्सीपीएच 63.66 त्याचा स्क्वेअर. पुन्हा मग आता कॅल्क्युलेशन. चलो झेडपीएच ची किंमत काढायची आहे, अंडर रूट टाका, ब्रॅकेट उघडा, 50 चा स्क्वेअर प्लस 63.66 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. 80.94 काय बेटा ओहम. ही कोणाची किंमत आली झेडपीएच, ही कोणाची किंमत आली झेडपीएच. हे सगळं का केलं तर मला आयपीएच काढायचा होता. मला काय काढायचं होतं बेटा आयपीएच. मग आता आयपीएच इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे, आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. मग आता व्हीपीएच व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच असतो, म्हणजेच किती आला 440 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच. झेडपीएच ची किंमत 80.94. ओके, आता कॅल्क्युलेशन करा पुन्हा. आयपीएच ची किंमत भेटेल 440 त्याला डिवायडेड बाय 80.94, 440 त्याला डिवायडेड बाय 80.94. किती आलं बेटा 5.43. क्रॉस चेक करूया. राईट 5.43 काय लिहिते एम्पियर. आता आयपीएच भेटला, आता पहा आता चेंज होईल. आयपीएच भेटला, मागच्या याच्यात आयएल इज इक्वल टू आयपीएच असायचा आठवत आहे, पण आता डेल्टा आहे तर आयएल इज इक्वल टू किती आहे √3 आयपीएच. मग आयएल काढायचा असेल त्याला मला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने बेटा √3 का डेल्टाचा फॉर्म्युला वेगळा आहे, स्टारचा फॉर्म्युला वेगळा आहे. राईट नाव आयएल इज इक्वल टू किती असतं बेटा √3 आयपीएच, √3 आयपीएच, √3 त्याला गुणिले आयपीएच ची किंमत 5.43. चलो आयएल कॅल्क्युलेट करा, √3 त्याला गुणिले 5.43. चलो किती आलं 9.40. किती आलं बघ चलो 9.40. पुन्हा आडनाव काय लिहायचं एम्पियर मध्ये, आडनाव काय बेटा एम्पियर मध्ये. आयएल भेटला, आयपीएच भेटला. आता पॉवर साठी फॉर्म्युला किती आहे √3 व्हीएल आयएल. √3 कॉन्स्टंट आहे, व्हीएल माझ्याकडे आहे, आयएल पण आहे, त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय आहे का नाहीये, मग कॉस ऑफ फायच्या मागे लागा. कॉस ऑफ फाय काढायचं असेल तर आता कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती फॉर्म्युला बेटा आरपीएच अपॉन झेडपीएच, आरपीएच अपॉन झेडपीएच. ओके, आरपीएच ची किंमत 50 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच ची किंमत किती आहे 80.94. ओके, कॅल्क्युलेशन्स करा, कॉस ऑफ फाय ची किंमत मिळेल 50 त्याला डिवायडेड बाय 80.94. किती आलं 0.617. ही कोणाची किंमत झाली कॉस ऑफ फाय. आता पॉवर भेटेल, पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला √3 व्हीएल आयएल त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. ओके, √3 व्हीएल आयएल त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. √3 पुन्हा तसंच ठेवलं इंटू द व्हीएल, व्हीएल ची किंमत किती आहे 440 इंटू द आयएल, आयएल ची किंमत 9.40 इंटू द कॉस ऑफ फाय 0.617. ओके, आता कॅल्क्युलेशन्स करा, √3 त्याला गुणिले 440 त्याला गुणिले 9.40 त्याला गुणिले 0.617. चलो यांची दाबा 4.42 इंटू 10⁻³ काय बेटा वॅट मध्ये, 4.42 इंटू 10⁻³ कशामध्ये बेटा वॅट मध्ये. पॉवर भेटली म्हणजे साधी पॉवर झाली. आणि अजून एक ऍपेड पॉवर पण विचारतोय, ऍपेड पॉवर पण एस ने दाखवतो. एस साठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, एस साठी सगळ्यांना माहितीये √3 व्हीएल इंटू द आयएल. बस ऍप्लाइड पॉवर साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे, सॉरी ऍप्लाइड पॉवर साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कुठला बेटा √3 व्हीएल इंटू द आयएल. ओके, मग इथे पुन्हा √3 त्याला गुणिले व्हीएल,
VL ची पुन्हा किंमत किती बेटा 440, त्याला गुणिले IL. IL ची किंमत किती आहे 9.40, किती आली 9.40. ऍपरंट पॉवर भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा बेटा. √3 त्याला गुणिले 440 त्याला गुणिले 4.40. ओके 9.40 सॉरी. किती आलं बेटा काही तर मोठं आन्सर, त्याला पुन्हा ENG दाबलं 7.163 इंटू 10⁻3. ओके आता पुन्हा याचा आडनाव कसं देईल बेटा VA मध्ये, वॅट मध्ये नाही ना, याचा आडनाव काय VA मध्ये, महत्वाचा. याचा आडनाव कसं देईल बेटा VA. का ऍपरंट पॉवर आहे, ऍपरंट पॉवरचं युनिट काय असतं बेटा VA. ऍपरंट पॉवरचं युनिट काय असतं बेटा VA, म्हणून आडनाव कशात आलं VA मध्ये. म्हणून आडनाव कशात आलं बेटा VA मध्ये. कळालंय. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझं सेकंड सम चालू होईल. सेकंड सम पुन्हा तुम्हाला इमेज संपते बघा. अ 3 फेज. ठीक आहे सेकंड सम आता. अ 3 फेज व्होल्टेजची किंमत किती बेटा 400 वोल्ट. ठीक आहे 400 वोल्ट. AC जनरेटर सप्लायज अ पॉवर टू बोथ. दोघांना पॉवर देतोय तो. कोणाकोणाला स्टारला पण आहे डेल्टाला पण आहे. ठीक आहे सप्लायज अ पॉवर टू बोथ म्हणजे हे गणित माझं दोघांचं आहे. पहिले त्यांनी डेल्टा दिलंय, डेल्टा अँड स्टार. ठीक आहे डेल्टाला पण आहे अँड स्टारला पण आहे. ठीक आहे डेल्टा असेल तर कुठले फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, स्टार असेल तर कुठले फॉर्म्युले ते माहिती आहेत. ठीक आहे सायमल्टेनियसली बोथ लोड हॅव द आयडेंटिकल इम्पिडन्सेस. दोघांना इम्पिडन्सेस सेम आहेत बेटा. इम्पिडन्सेस काही चेंज झालेत का नाही. इम्पिडन्सेसची किंमत किती आहे 12 प्लस J16. ओके आता यालाच मी आधी कन्व्हर्शन करून टाकेल. हा कुठला फॉर्म आहे बेटा रेक्टँगल, त्याचं लगेच मी पोलर फॉर्म काढेल. पोलर ऑफ कोणाचा बेटा पोलर ऑफ 12,16 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं 20 अँगल ऑफ RCL टॅन दाबा 53.13 डिग्री. ओके म्हणजे तिथे मला ZPH ची किंमत भेटून गेली. इथे जर मी याला व्यवस्थित लिहिलं तर ही RPH प्लस J XPH असं असतं ओहम आणि विच इज इक्वल टू मॉड ऑफ ZPH आणि अँगल फाय असतो राईट. मग याच्याचमुळे मला RPH ची किंमत पहिले भेटली ती म्हणजे 12 ओहम. त्याच्यानंतर XPH ची किंमत भेटली ती म्हणजे 16 ओहम. त्याच्यानंतर ZPH ची किंमत भेटली ती म्हणजे 20 ओहम आणि फाय ची किंमत भेटून गेली ती म्हणजे किती बेटा 53.13 डिग्री. ओके पर फेज. फाइंड द करंट सप्लाइड बाय द जनरेटर. करंट काढायचा आहे. दोघी केसेस मध्ये मला IL काढायचा आणि IPH काढायचा. करंट सप्लाइड बाय द जनरेटर दोघं काढून ठेवून द्या. IL पण काढा IPH पण काढा. ठीक आहे बर. आता सगळ्यात पहिले मी घेतोय गणित याला सोडवतोय डेल्टाने. कशाने सोडवतोय डेल्टा. डेल्टासाठी सगळ्यांना माहिती आहे तिथे फॉर्म्युला लिहिलेत बेटा बाजूला. IL इज इक्वल टू √3 IPH असतो. येस √3 IPH आणि VL इज इक्वल टू VPH असतो राईट. VL इज इक्वल टू VPH. VL ची किंमत आहे माझ्याकडे. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आलं बेटा 400 वोल्ट झाला. इथे लगेच मला VPH भेटून गेला. ठीक आहे मला IPH पहिले निघेल. आठवते बेटा IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. IPH चा माझ्याकडे पहिले फॉर्म्युला आहे किती बेटा VPH अपॉन ZPH. मग VPH आहे ZPH पण तुझ्याकडे आहे बेटा आहे म्हणजेच तुला IPH लगेच भेटून जाईल. IPH इज इक्वल टू किती आलं VPH अपॉन ZPH. VPH ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय ZPH ची किंमत किती बेटा 20. IPH भेटला. IPH ची किंमत किती बेटा तुमची 400 डिवायडेड बाय 20 किती बेटा 20 एम्पियर. 0 कॅन्सल. IPH ची किंमत किती आली बेटा 20 एम्पियर किंवा कॅल्सी मध्ये सोडवा तुम्हाला 20 एम्पियरच भेटेल. IPH ची किंमत भेटली. IPH भेटला ना बेटा. आता पुढे काय मला IL पण काढायचा आहे. आता IL इज इक्वल टू माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे √3 इंटू द IPH राईट. IL इज इक्वल टू किती आहे √3 इंटू द IPH.
रूट थ्री तसंच त्याला गुणिले आयपीएच ची किंमत किती बेटा 20. आयएल भेटून जाईल. कॅल्क्युलेशन करा. रूट 3 त्याला गुणिले 20. कॅल्क्युलेशन करा. रूट 3 त्याला गुणिले 20 किती आलं 34.64. 34.64 काय एम्पियर. ही कशाची किंमत आली बेटा आयएल ची. ही कोणाची किंमत आली आयएल. म्हणजे तुम्ही आयएल आयपीएच काढलं पण कोणासाठी काढलं डेल्टासाठी काढलं. कोणासाठी काढलं डेल्टासाठी. आता आपल्याला हेच स्टार साठी काढायचंय. आता इथे पुन्हा एक सेकंड सम त्याच्यातलंच आता स्टार साठी. स्टार साठी जे फॉर्म्युले असतात ते लिहून घेऊ. स्टार साठी फॉर्म्युले कुठले असतात बेटा आयएल इज इक्वल टू आयपीएच असतो. ठीक आहे. आणि व्हीएल इज इक्वल टू रूट 3 व्हीपीएच असतो. व्हीएल इज इक्वल टू किती असतं बेटा रूट 3 व्हीपीएच. मग इथे मला सगळ्यात पहिले व्हीपीएच तर पाहिजेच का. आयपीएच काढायचा आहे. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच. मग पहिले व्हीपीएचच काढू का लागतो. आयपीएच इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा व्हीपीएच अपॉन झेडपीएच. मग आधी मला व्हीपीएचच काढावं लागेल याच्यात. याच्यामध्ये कसं झालं होतं का नाही दोघं इक्वल होते म्हणून मला व्हीपीएच लगेच भेटून गेला. दोघं इक्वल होते म्हणून मला व्हीपीएच लगेच भेटलं. इथे लगेच भेटेल का बेटा नाही. मग फॉर्म्युला काय व्हीएल त्याला डिवायडेड बाय रूट 3 इज इक्वल टू व्हीपीएच येतो. व्हीएल त्याला डिवायडेड बाय रूट 3 इज इक्वल टू किती आलं बेटा व्हीपीएच. व्हीएल ची किंमत त्यांनी दिलेली आहे 400 त्याला डिवायडेड बाय रूट 3 इज इक्वल टू व्हीपीएच. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा तुम्हाला व्हीपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन करा बेटा 400 डिवायडेड बाय रूट 3. 400 डिवायडेड बाय रूट 3 230.94. व्हीपीएच ची किंमत आली किती बेटा 230.94. काय हे व्होल्ट मध्ये. ही कोणाची किंमत भेटली तुम्हाला आता व्हीपीएच. व्हीपीएच भेटला मग मला आता आयपीएच भेटेल. आयपीएच इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच ची किंमत 230.94 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच. झेडपीएच आपल्याला दिलेला आहे किती बेटा 20. कॅल्क्युलेशन करा. आयपीएच ची किंमत भेटेल 230.94 त्याला डिवायडेड बाय 20. 230.94 त्याला डिवायडेड बाय 20. 11.54. 11.54 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली आयपीएच ची. ही कोणाची किंमत आली बेटा आयपीएच. आयपीएच भेटला. ओके. आयएल भेटला सॉरी व्हीपीएच भेटला आयपीएच भेटला. आता मला आयएल काढायचा आहे. स्टार कनेक्शन आहे बेटा. स्टार कनेक्शन असल्यामुळे आयएल इज इक्वल टू काय होईल आयपीएच. मग ऍज पुन्हा आयएल इज इक्वल टू काय येतं बेटा आयपीएच विच इज इक्वल टू 11.54 एम्पियर. आयएल इज इक्वल टू आयपीएच इज इक्वल टू किती आलं बेटा 11.54 एम्पियर. कळालंय. ओके. इथे तुमचं दोघं मिक्स झालंय बेटा. डेल्टाचं पण गणित आलंय स्टारचं पण गणित आलंय. ठीक आहे. डेल्टा असेल तर अशाने सोडवायचं. स्टार असेल तर अशाने सोडवायचं. पहा दोघांमध्ये व्हीएल तोच होता. व्हीएल इथे व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच झाला आणि इथे व्हीएल इज इक्वल टू रूट 3 व्हीपीएच होता त्याच्यामुळे व्हीपीएच ची किमती चेंज झाल्या. आणि याच्यामध्ये काय झालं बेटा आयएल इज इक्वल टू रूट 3 आयपीएच त्याच्यामुळे आयएल ची किंमत मला फॉर्म्युल्याने भेटली. इथे आयएल इज इक्वल टू आयपीएच होता म्हणजे आयपीएच आहे तोच माझा आयएल राहिला. कळालंय. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे. शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. शांततेमध्ये सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. ओके. लिहिले बेटा. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता पुढचं सम. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो कॉपी करून झालं असेल. आता मी सम स्टार्ट करतोय. काय म्हणतोय बेटा सम ते बघा. ठीक आहे. आता कितवा सम चालू आहे माझं थर्ड सम. अ 3 फेज बॅलन्स्ड लोड हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्सची किंमत दिली किती बेटा 15 ओहम पर फेज. पर फेज म्हणजे आरपीएच ची किंमत झाली. एल दिलेला आहे 0.03 हेनरी. 0.03 हेनरी पर फेज इज सप्लाइड फ्रॉम अ 3 फेज व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत किती बेटा 400 वोल्ट. व्होल्टेजची किंमत 400 वोल्ट. फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 हर्ट्ज आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 हर्ट्ज आहे. एसी सप्लाय. कॅल्क्युलेट द फेज अँड लाईन करंट. फेज करंट काढायचा आहे. ठीक आहे. ओके. लाईन करंट पण काढायचा आहे. ओके. त्याच्यानंतर अँड पॉवर ऍब्झॉर्ब. पॉवर ऍब्झॉर्ब पण काढायचा आहे. कधी कधी काढायचं आहे फॉर डेल्टा कनेक्टेड अँड स्टार कनेक्टेड. फॉर डेल्टा कनेक्टेड पण काढायचं आहे आणि
स्टार कनेक्टेड पण काढायचा आहे. ठीक आहे, पुन्हा एकाच गणितामध्ये दोन गणित, डेल्टा कनेक्शन साठी पण हवंय, स्टार कनेक्शन साठी पण हवंय. कसं करणार? आता ना बेटा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो झेडपीएच असतो ना तो दोघी केसेससाठी कॉमन राहतो. काय कॉमन राहतो? झेडपीएच. चेंज काय होतं? फक्त आयएल, आयपीएच, व्हीएल, व्हीपीएच चार गोष्टी बदलतात, फिक्स डोक्यात ठेवायचे. आयएल, आयपीएच, व्हीएल, व्हीपीएच, बाकी सगळंच्या सगळं सेम राहतं. चार गोष्टी कुठल्या बदलतात? आयएल, आयपीएच, व्हीएल, व्हीपीएच, बस. बाकी सगळंच्या सगळं सेम राहतं. मग जे सेम राहते आधी ते काढून घेऊ आपण. जे सेम राहते आधी ते काढून घेऊ. आता इथे तुला एल दिलेला आहे म्हणजे एक्सेल निघेल, राईट? एल दिलेला आहे म्हणजे पहिले मी काय काढून घेईल? एक्सेल. जे कॉमन आहे ते काढतोय. एक्सेल पीएचएच असेल, तो एक्सेल पीएचएच असेल. एक्सेल पीएच इज इक्वल टू काय बेटा? ओमेगा एल, विच इज इक्वल टू 2 पाय एफ, त्याला गुणिले एल. 2 पाय फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द एल. एल ची किंमत किती म्हणतोय तो? 0.03. ओके, एक्सेल पीएच मला इथे भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 2 पाय, कॅल्क्युलेशन्स करा बेटा. 2 पाय इंटू द 50 इंटू द 0.03 किती आलं? 9.42 ओहम. 9.42 ओहम. कशाची किंमत आली बेटा? ही एक्सेल पीएच. कशाची किंमत आली? एक्सेल पीएच. एकदा बघून घेतो. 2 पाय इंटू 50 इंटू 0.03, राईट? 9.42 ओहम. एक्सेल पीएच भेटला. इथे पुढे आता झेडपीएच. झेडपीएच साठी पुन्हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. अंडर रूट ऑफ किती असतो बेटा? आरपीएच चा स्क्वेअर प्लस एक्सेल पीएच चा स्क्वेअर. आरपीएच चा स्क्वेअर प्लस एक्सेल पीएच चा स्क्वेअर. पुन्हा अंडर रूटच्या आतमध्ये, ब्रॅकेटच्या आतमध्ये आरपीएच. आरपीएच ची किंमत किती आली? 15 चा स्क्वेअर प्लस एक्सेल पीएच 9.42 त्याचा स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट. झेडपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. अंडर रूट टाकलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये 15 चा स्क्वेअर प्लस 9.42 ब्रॅकेटचा त्याचा स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 17.71. क्रॉस चेक करू द्या फक्त 2 मिनिटं. झेडपीएच ची किंमत 17.71, राईट आहे. 17.71 काय आलं बेटा? ओहम. ही कशाची किंमत आली? झेडपीएच. कशाची किंमत आली? झेडपीएच. आता मी पहिल्यांदा गणित डेल्टासाठी सोडवेल. सगळं गणित कोणासाठी सोडवेल बेटा? डेल्टासाठी. या तिघ किमती काढायच्या आहेत. कोणासाठी पण? डेल्टासाठी. कोणासाठी बेटा? डेल्टासाठी. ठीक आहे. डेल्टासाठी गणित काढताना मी पहिले त्याचा फॉर्म्युला लिहून घेतो. फॉर्म्युला काय डेल्टासाठी? आयएल इज इक्वल टू √3 आयपीएच. ठीक आहे. आणि व्हीएल इज इक्वल टू किती असतं? व्हीपीएच. व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच. व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच असल्यामुळे मला इथे लगेच व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच इज इक्वल टू किती आलं बेटा? 400 व्होल्ट. भेटून गेलं. व्हीपीएच लगेच भेटलं, राईट? मग पुन्हा आयपीएच साठी माझ्याकडे फॉर्म्युला व्हीपीएच अपॉन झेडपीएच. झेडपीएच आत्ताच काढलाय. मग आता आयपीएच काढा. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच ची किंमत 400, त्याला डिवायडेड बाय झेडपीएच ची किंमत 17.71. चलो कॅल्क्युलेशन्स करा. आयपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. आयपीएच ची किंमत भेटेल. काय कॅल्क्युलेट करायचं बेटा? 400 त्याला डिवायडेड बाय 17.71. 400 त्याला डिवायडेड बाय 17.71 किती आलं? 22.58. 22.58 काय एम्पियर. ही कोणाची किंमत आली? आयपीएच ची. एकदा का आयपीएच भेटला मग आता आयएल इज इक्वल टू √3 आयपीएच असतो. डेल्टा चालू आहे बेटा. डेल्टा. डेल्टासाठी आयएल इज इक्वल टू काय असतो? √3 आयपीएच. मग इथे आयएल इज इक्वल टू √3 त्याला गुणिले 22.58. चलो √3 कॅल्क्युलेशन करा. √3 त्याला गुणिले 22.58 किती आलं? 39.10. 39.10 काय इथे? एम्पियर. ही कोणाची किंमत आली? आयएल ची. कोणाची किंमत आली बच्चालो? आयएल. आयपीएच भेटला, आयएल भेटला. आता मला पॉवर काढायची. पॉवर साठी फॉर्म्युला √3 व्हीएल आयएल कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय माझ्याकडे नाहीये, राईट? कॉस ऑफ फाय माझ्याकडे नाहीये. मग पहिले कॉस ऑफ फाय काढून घ्या. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आरपीएच अपॉन झेडपीएच असतो, माहितीये? कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आरपीएच अपॉन झेडपीएच. आरपीएच 15 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच. झेडपीएच आपण काढलेला आहे, राईट? आरपीएच ची किंमत 15 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच 17.71. चलो कॉस ऑफ फाय कॅल्क्युलेट करा. 15 डिवायडेड बाय 17.71 किती आलं? 0.84. 0.84 कशाची किंमत आली? कॉस ऑफ फाय. मग आता पुढे मी पॉवर काढेल. पॉवरचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे √3 व्हीएल आयएल इंटू द कॉस ऑफ फाय. आता पहा √3 तसंच व्हीएल ची किंमत 400
इंटू द IL ची किंमत कॅल्क्युलेट केलेली आहे 39.10, ठीक आहे, इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत 0.84, ठीक आहे. चलो कॅल्क्युलेशन करा. पॉवरची किंमत भेटेल √3, त्याला गुणिले 400, त्याला गुणिले 39.10, त्याला गुणिले 0.84. चलो यांची दाबा 22.75 इंटू 10⁻³ काय बेटा वॅट मध्ये. ही कशाची किंमत झाली तुमची पॉवरची. कशाची किंमत झाली बचलो पॉवर. पॉवर भेटलं. आता तिघ झालेत माझे, IL झालं, IPH झालं, पॉवर झालं. पण कोणासाठी डेल्टासाठी. कोणासाठी झालं डेल्टासाठी. मला हेच गणित स्टार साठी पण सोडवायचंय. हेच गणित स्टार साठी पण सोडवायचंय. आता इथे सेकंड फंडा कोणासाठी आहे स्टार साठी असेल तर पुन्हा त्याचे फॉर्म्युले. स्टार साठी IL इज इक्वल टू IPH असतो, राईट, आणि VL इज इक्वल टू किती असतं बेटा √3 VPH असतं. ओके, मग इथे मला VPH पहिले काढावं लागेल. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. ओके, VL ची किंमत किती आपल्याला दिलेली 400, त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं बेटा VPH. VPH भेटेल, कॅल्क्युलेशन केले तर VPH 230.94. नेहमीचा फंड आहे की उपयोग झालेला आहे. VPH भेटलं. ओके, ठीक आहे, VPH भेटला. मग पुढे काय आता पुन्हा IPH इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला VPH अपॉन ZPH. IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH 230.94, त्याला डिवायडेड बाय ZPH ची किंमत 17.71. चलो IPH ची किंमत कॅल्क्युलेट करा. 230.94 त्याला डिवायडेड बाय 17.71 किती आलं बेटा 13.04, राईट. किती आलं 13.04. काय लिहिले एम्पियर. ही कोणाची किंमत आली बच्चलो IPH. पण स्टार कनेक्शन आहे. स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू काय असतं IPH. ऍज IL इज इक्वल टू IPH इज इक्वल टू किती आलं बेटा 13.04 काय एम्पियर. ही कोणाची किंमत आली बेटा IL ची. IPH भेटला, IL भेटला. आता पुन्हा पॉवर साठी फॉर्म्युला √3 VL IL कॉस ऑफ फाय. आता मी तुम्हाला आधीच बोललो होतो चारच गोष्टी बदलतात IL IPH VL VPH. कॉस ऑफ फाय पण बदलत नाही. का नाही बदलणार. कॉस ऑफ फाय कोणावर डिपेंड आहे बेटा RPH आणि ZPH. इथे तुमच्या कुठेतरी RPH ZPH बदलतात का बेटा अजिबात नाही. म्हणून कॉस ऑफ फाय पण माझा बदलणार नाही. मग कॉस ऑफ फाय डायरेक्ट घेतला तरी चालेल किंवा कॉस ऑफ फाय काढून दाखवला तरी चालेल. दोघांकडून उत्तर तेच आहे. काही डबल काढायची गरज नसते बेटा, ठीक आहे. फाईन. जे बोललं अतिशय महत्वाचं बोललं गेलं आहे. फक्त 4 किमती बदलतात, लक्षात ठेवायचं. 4 किमती कुठल्या कुठल्या आहेत बेटा तुमच्या त्या IL IPH VL VPH. IL IPH VL VPH. ओके, RPH ची किंमत 15 आणि ZPH ची किंमत 17.71. कॉस ऑफ फाय इथे भेटून जाईल. कॉस ऑफ फाय ची किंमत किती आली बेटा 0.84. आणि पुन्हा मग आता पॉवर साठी फॉर्म्युला √3 VL IL इंटू द कॉस ऑफ फाय. ओके, पुन्हा मग √3 तसाच त्याला गुणिले VL ची किंमत आपण याच्यासाठी किती बेटा VL 400, त्याला गुणिले IL आपण काढलाय 13.04 इंटू द कॉस ऑफ फाय 0.84. इथे तुम्हाला पॉवरची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन करा. पॉवरची किंमत भेटेल किती बेटा ते √3 त्याला गुणिले 400, त्याला गुणिले 13.04, त्याला गुणिले 0.84. ओके, मोठा आन्सर त्याला पुन्हा येण्याची दाबा 7.58 इंटू 10⁻³ वॅट इंटू 10⁻³ वॅट. कोणाची किंमत आली बेटा पॉवरची. दोघं सोडवलं याच्यात. डेल्टा पण सोडवलं, स्टार पण सोडवलं. इथे पहा डेल्टा पण सोडवलं आणि इकडे स्टार पण सोडवलं. दोघांसाठी फंडा सोडून घेतलेला आहे, ठीक आहे. हे गणित खूप प्रॅक्टिस करायला लागतात तेव्हा कुठे फिट डोक्यामध्ये बसतात, अन्यथा गणितांमध्ये कन्फ्युजन होतं, ठीक आहे. या गणितांसाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस लागत जाते. लक्षात ठेवा, खूप जास्त काय लागते बेटा प्रॅक्टिस, तेव्हा कुठे हे गणित जमतात. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं समजून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, ठीक आहे. आज 3 गणित घेतले, उद्या पुन्हा बाकीचे गणित घेऊ बेटा, ठीक आहे. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.